एक महत्त्वाची अपडेट आहे, शरद पवार यांची आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। अवघ्या तासाभरामध्ये शरद पवार हे माध्यमांसोबत संवाद साधतील, त्यामुळे एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। दुसरीकडे आता सांगितलं तसं सागर बंगल्यावरती सुद्धा एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि त्याच्यानंतर कदाचित त्या बैठकीविषयीचे अपडेट सुद्धा आपल्या समोर येतील। तर ही महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे शरद पवार यांची। आताची जी टॅली आपण बघतोय त्यानुसार बऱ्यापैकी महाविकास आघाडी पुढे दिसतेय आणि 7 जागांवरती सध्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाची आघाडी दिसतेय, त्यामुळे शरद पवार नेमकं काय बोलणार आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे। यंदाच्या वेळेला कुठल्या राष्ट्रवादीला जनतेने कौल दिलेला आहे ते बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। खरं तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी, चिन्ह दुसऱ्याकडे गेलं, जो पक्ष फुटून बाहेर गेला त्याच्याकडे चिन्ह गेलं। मात्र जनतेच्या दरबारामध्ये ही खरी परीक्षा होणार आहे असं या चारही गटांकडून सांगण्यात येत होतं, त्यामुळे हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल की जनता नेमकी कुणाला कौल देते। तर आज दुपारी 3 वाजता म्हणजे तासाभरामध्ये शरद पवारांची पत्रकार परिषद असेल। तर वेगवेगळे अपडेट्स आपण घेतोय। सध्या दक्षिण मुंबईचा विचार केला तर अरविंद सावंत यांची आघाडी दिसते, यामिनी जाधव यांची पिछाडी सध्या बघायला मिळते। उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम जवळपास 58,000 मतांनी पुढे आहेत। या ठिकाणी वर्षा गायकवाडांसारखं आव्हान असून सुद्धा भाजपच्या तिकडच्या जमिनी ताकदीमुळे उज्ज्वल निकम यांना जोरदार